आता नेक्स्ट बघा, लाईट गेल्यामुळं माझं हॉटस्पॉट पण झालं लगेच. लाईट आता मोबाईलचा दिलाय चालू राहील. बघा 2 मिनिटं. आपण मेंबर सबस्क्रिप्शन घेतलं 1,80,000. आता एंट्रन्स फी घ्यायची. एंट्रन्स फी 30,000 आहे. एंट्रन्स फीच्या बाबतीत काय सांगितलं आपल्याला, 3 नंबरची ऍडजस्टमेंट बघा खाली, 50% एंट्रन्स फी आर कॅपिटलाइज सांगितलंय. मग त्यासाठी बघा आता एंट्रन्स फी आपल्याला इन्कमला घ्यावं लागेल सध्या, आणि कॅपिटल फंड आपल्याला घ्यावं लागेल. मग वरती जुन्या बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल अकाउंट आहे बघा, तो म्हणजे कॅपिटल फंड, तो लायबिलिटीला घ्या. आता लायबिलिटीला घ्यायचं कॅपिटल फंड. किती कॅपिटल फंड? बघा कॅपिटल फंड आपल्याला घ्यायचं जुन्या बॅलन्स शीट मधून. किती दिलाय आपल्याला? 7,50,000. 7,50,000 आपल्याला कॅपिटल फंड दिलाय. त्याच्यानंतर एंट्रन्स फी घ्या. बाय एंट्रन्स फीज 30,000. एंट्रन्स फी दिली 30,000. बा रिसिटला एंट्रन्स फी आलं तर ते आपण घेतलं इन्कमला. कॅपिटल फंड आपण वरतून जुन्या बॅलन्स शीटून घेतला. आता ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला काय दिले ऍडजस्टमेंट तिसरी बघा सगळ्यात शेवट, 50% एंट्रन्स फी आर कॅपिटलाइज सांगितली. 50% एंट्रन्स फी आर काय सांगितलं आपल्याला? कॅपिटलाइज. 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज आहे, मग 50% इथं लेस करायचं. 50% म्हणजे अर्ध करा लेस कॅपिटलाइज म्हणा. मग 50% म्हणलं किती? 30,000च्या 50% म्हणजे किती आला? 15,000. 15,000 रुपये या ठिकाणी काय केले आपण? लेस केले. आणि या 15,000चा सेकंड इफेक्ट, 15,000चा सेकंड इफेक्ट घ्यायचा. बघा 30,000 मधून 15 गेले, 15 पुढे राहिले, आणि ह्या जो लेस केलेले 15,000 आहे, लेस केलेल्या 15,000 सेकंड इफेक्ट करायचा कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रन्स फीज. ऍड एंट्रन्स फीज 15,000. ठीक आहे, ऍड नका करू आपण, त्याच्या नंतर कॅल्क्युलेशन करू, ते सगळे ऍड झालं. मग आता बघा एंट्रन्स फी 30,000 होती. एंट्रन्स फी मध्ये आपल्याला 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज सांगितल्यामुळे आपण इथं अर्धे म्हणजे 30,000च्या अर्धे 15,000 म्हणजे 50% आपण लेस केले, आणि या 50% लेस केलेली अमाऊंट आपण कुठे दाखवली? कॅपिटल फंड मध्ये ऍड केली. मग ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं म्हणून आपण अर्ध लेस केलं, अर्ध इन्कमला ठेवलं आणि अर्ध कुठं नेलं? कॅपिटल फंड मध्ये ऍड करायला. आता ही वरची बॅलन्स टोटल करायची राहिली, टोटल घ्या 2 लाख बाहेर. आपल्या इथलची मगाशी टोटल घ्यायची राहिली होती बाहेर, 1,83,000 प्लस 17 म्हणजे 2 लाख बाहेर येतील. एंट्रन्स फीची ऍडजस्टमेंट काय सांगायला? एंट्रन्स फी पहिले इन्कमला घेतलं, त्यातून अर्ध लेस केलं, आणि लेस केलेलं अर्ध कॅपिटल फंड मध्ये नेऊन काय केलं? ऍड केलं. अशी एंट्रन्स फीची ऍडजस्टमेंट झाली आपली. एंट्रन्स फी नंतर हे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 2,000 हे इन्कमला जाईल. इन्कमला घ्या 2 सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 2,000. सेल ओल्ड न्यूजपेपर 2,000 इन्कमला आपण दाखवला. बा न्यूजपेपर नंतर काय असणार आहे? ओल्ड न्यूजपेपर 2,000. हायर ऑफ लेक्चर हॉल 10,000. हायर ऑफ लेक्चर हॉल किती? 10,000. लेक्चर हॉल 10,000 आपल्याला रेंट मिळालंय, आपण ते भाड्याने दिलं होतं, ते सुद्धा इन्कमला जाईल. मग इन्कमला घ्या 2 हायर ऑफ लेक्चर हॉल 10,000. एक हायर ऑफ लेक्चर हॉल 10,000 झालंय. मग हे पण इन्कमला घेतलं आपण 2 हायर. इकडे आपण सगळीकडे 2 लिहितोय, इकडे बाय लिहा, बाय
बाय तिथल्या हॅलो हा हा परवा दिवसपासून सांग ना मग. बरं मग आपण मीटिंग दुपारून जाऊ 3-4 नंतर जाऊ आपण मला हा दुपारून जाऊ ना. बरं दुपारून जाऊ आपण. बरं ठीक आहे ठेवू का. बघ आता हायर ऑफ लेक्चर हॉल झाला 10,000. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी किती रे. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी 5,000. मग ती सुद्धा इन्कमला जाणार म्हणून त्याला बाय इकडे बाय लिहितो आपण हा बाय ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी किती घेतले. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी आपली 10,000च. जे जे इन्कमला येत होतं बघा रिसिट साईडचा जेवढं आपल्याला इन्कमला येत होतं ते आपण उचलून मानलं. मेंबर सबस्क्रिप्शन घेतले 1,80,000 त्याच्यात मागचे 3,000 ऍडव्हान्स ऍड केला. ऍडजस्टमेंट नुसार आपण इथं 17,000 आउटस्टँडिंग म्हणून काय आलं सर. इंटरेस्ट सिक्युरिटी 5,000 आहे. ते पाठीमाग चुकीच लिहिला काय नव्हते. पुस्तकामध्ये मिस्टेक बघा प्रिंट मिस्टेक. झाले. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी घेतली आपण 5,000. हा आता लाईफ मेंबरशिपच्या बाबतीत बघा शेवट आलाय लाईफ मेंबरशिप फी. लाईफ मेंबरशिपच्या बाबतीत 3 नंबरची ऍडजस्टमेंट बघा काय सांगितलं 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये. लाईफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज. काय सांगितलंय लाईफ मेंबरशिप शुड बी कॅपिटलाइज. आता कॅपिटलाइज असल्यामुळं ते कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे. कॅपिटल फंड मध्ये काय होणार ऍड घ्या लाईफ मेंबरशिप फी. लाईफ मेंबरशिप फी 10,000 रुपये इथं ऍड करायची. ठीक आहे. लाईफ मेंबरशिप फी 10,000 आपण या ठिकाणी कॅपिटलाइज सांगितल्यामुळं कॅपिटल फंड मध्ये ऍड केली. रिसीट अँड पेमेंट अकाउंट क्लिअर झालंय. आता पेमेंट साईडला यायचं. पेमेंट साईडला सॅलरी आलाय बघा किती आलाय सॅलरी 24,000. मग 24,000 रुपये घ्यायचे एक्सपेंडिचरला. तर सॅलरीवर ऍडजस्टमेंट नाही त्यामुळे आउटरला घ्या टू सॅलरीज 24,000. टू सॅलरीज 24,000. ऍडजस्टमेंट नसल्यामुळे आपण कुठे घेतला आउटरला. आता सॅलरीज नंतर काय आले बघा परचेज ऑफ पोस्टल स्टॅम्प आला. आता 2 मिनिटं बघा पोस्टल स्टॅम्पची ऍडजस्टमेंट आहे. पोस्टल स्टॅम्प साठी जुना या ठिकाणी स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प दिलाय बघा. हा ओपनिंग स्टॉक असतो. जुन्या बॅलन्स शीटला स्टॉक आणायचा हा ओपनिंग स्टॉक असतो. हे न्यू परचेज झाला आपलं पेमेंटला दिसतंय ते न्यू परचेज. आणि ऍडजस्टमेंट मध्ये बघा सगळ्यात शेवट एक हे दिलेलं आहे आपल्याला. ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सगळ्यात शेवट एक ऍडजस्टमेंट आली त्याच्यामध्ये द व्हॅल्यू ऑफ अनयूज पोस्टल स्टॅम्प 5वी ऍडजस्टमेंट आहे बघा ते 200 म्हणजे हे क्लोजिंग बॅलन्स आहे पोस्टल स्टॅम्पचा. मग ही ऍडजस्टमेंट कशी सोडवायची नीट बघा. तर सगळ्यात अगोदर ओपनिंग स्टॉक घ्यायचा. ओपनिंग स्टॉक किती पोस्टल स्टॅम्पचा स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प 500. ओपनिंग स्टॉक किती आहे 500. मग इथं घ्यायचं टू पोस्टेज खाली म्हणा ओपनिंग स्टॉक. सगळ्यात अगोदर नीट लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला असेल न्यू परचेस दिला असेल क्लोजिंग स्टॉक दिला असेल अशा वेळेस मांडणी कशी करायची बघा.
कशाचा आहे, स्टॉकचा, पोस्टेजचा आहे, म्हणून इथे लिहिलं टू पोस्टेज. मी तर म्हणा ओपनिंग स्टॉक किती दिसतोय, ओपनिंग स्टॉक मागच्या बॅलन्स शीटला, मागच्या बॅलन्स शीटला स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प आहे 500, मग तो 500 रुपये इथं ओपनिंग स्टॉक म्हणून घ्यायचा. किती घ्यायचा, 500 घेतलंय. मग आता याच्यामध्ये करा ऍड परचेस. परचेस म्हणजे पेमेंटचं. पेमेंटला जे स्टॉक असेल तो आपण नवीन खरेदी केला यावर्षी. मग परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प किती, 1500. मग ते 1500 रुपये इथं परचेस म्हणून ऍड करायचे, 1500. याचा मिनिंग काय झाला, तर आपल्याकडे जुना 500 रुपयाचा स्टॅम्प शिल्लक होता, त्यात आपण नवीन 1500 स्टॅम्प खरेदी केले. अशी टोटल स्टॅम्प आता आपल्याकडे किती झाले रे, 2000 रुपयाचे. टोटल स्टॅम्प किती झाले, 2000चे. मग काय केलंय बघा, मागच्या बॅलन्स शीटचा आपण ओपनिंग स्टॉक म्हणून घेतला, एकच इफेक्ट. पेमेंट साईडचा आपण परचेस म्हणून ऍड केलं, एकच इफेक्ट. दोन्ही मिळून टोटल केली 2000. आता क्लोजिंग स्टॉकचे बघा खाली ऍडजस्टमेंट जी दिसते, शेवटची ऍडजस्टमेंट दिसते बघा. शेवटच्या ऍडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट करायचे. किती इफेक्ट करायचे ऍडजस्टमेंटचे, 2. एक एक्सपेंडिचरला लेस करायचा आणि सेकंड ऍसेटला घ्यायचा. तर हा चालू वर्षाचा क्लोजिंग स्टॉक असल्यामुळे त्याचे 2 इफेक्ट आले. मी तर लेस क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 200 रुपये. लेस क्लोजिंग स्टॉक 200 रुपये. 2000तून 200 गेले, इथं राहिले 1800 रुपये. आणि ह्या 200 रुपयाचा जो क्लोजिंग स्टॉक लेस केला तो आपण चालू वर्षाच्या असेटला घ्यायचा, स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प. ₹200 स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प म्हणून कुठे घेणार, ऍसेटला. आता पोस्टल स्टॅम्पची नीट ऍडजस्टमेंट समजून घ्या. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण टू पोस्टेज घेतला एक्सपेंडिचरला. मागच्या बॅलन्स शीटला जो होता तो ओपनिंग स्टॉक म्हणून घेतला. पेमेंटला जे होतं ते ऍड परचेस म्हणून घेतलं. दोघांची बेरीज केली 2000. आणि खाली ऍडजस्टमेंट मधला चालू वर्षाचा क्लोजिंग स्टॉक दिला पोस्टल स्टॅम्पचा, तर त्याचे 2 इफेक्ट केले. पहिला एक्सपेंडिचरला 200 रुपये लेस केले आणि लेस करून त्याचा सेकंड इफेक्ट कुठे गेला आपण, ऍसेटला. मग चालू वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक होता त्याचे 2 इफेक्ट झाले. मागच्या वर्षीचा एकच इफेक्ट झाला इथं एक्सपेंडिचरला. पेमेंट साईडला जे आला त्याचा पण एकच इफेक्ट झाला, ऍड केला आपण ओपनिंग स्टॉक मध्ये. तसं ऍडजस्टमेंट मधला जो क्लोजिंग स्टॉक होता त्याचे आपण 2 इफेक्ट केले. एक ऍसेटला इथं एक्सपेंडिचर मधून लेस करून सेकंड इफेक्ट केला आपण ऍसेटला. टाइम संपत आलाय, कट झाल्यावर परत तुम्ही ऍड व्हायचा, एक 5 मिनिटात ऍड व्हा. टाइम संपत आलाय, जर कट झाला तर परत ऍड करा सगळ्यांनी. मग बघा आता आपली ही क्लिअर झाली. आता हे बुक आपल्याला घ्यायचंय. बुकच्या बाबतीत बघा जुना बॅलन्स आलाय, जुन्या बॅलन्स शीटला तो पहिला घ्यायचा. बुकच्या बाबतीत आपल्याला जुना बॅलन्स दिलेला आहे. जुन्या बॅलन्स शीटला किती दिलाय बुकचा बॅलन्स. आता हे जेवढ्या फिक्स ऍसेट आहे तेवढ्या आपण मांडून घेऊ. कुठल्या कुठल्या, फर्निचर, बुक आणि इन्व्हेस्टमेंट. या तिन्ही पहिले आपल्या ऍसेटला मांडा. फर्निचर घ्या, बुक घ्या आणि इन्व्हेस्टमेंट घ्या. या साईडला पहिलं फर्निचर घ्या. किती आहे फर्निचर, 50,000. खाली 1 2